आता आलं. ओके, ठीक आहे, ठीक आहे. मॅडम हे झालं, हे शिकवलं नव्हतं तुम्ही का शिकवलेलं? नाही शिकवलं. नाही हे हे नाही शिकवलं नाही शिकवलं. तुम्ही. डायरेक्शननी कसं हे करायचं ते नाही मुलांना शिकवलेलं. ओके, ठीक आहे, सांगते मी. नो प्रॉब्लेम. आपण फक्त एबीसीडी लिहिताना ज्या पद्धतीने लिहितो, 1 मिनिट हा. बघ इकडे लक्ष द्या आधी, थांबते ना कोणी. हे बघा, आता आपण ए लिहिताना कसं लिहिणार? ही लाईन फर्स्ट लिहिणार, ही लाईन सेकंड लिहिणार आणि नंतर थर्ड वनला लिहिणार. इथे लक्ष, हे दिसतंय ना सर्वांना? स्क्रीन स्क्रीन दिसते का सर्वांना? हो. हा बघा, मी हो काय मग. केलं? फर्स्टला ही लाईन लिहिली, सेकंडला ही लिहिली, नंतर थर्ड. मीच काय, सगळेच जण असंच लिहितात, म्हणून डायरेक्शन काय येणार याची? फर्स्ट ही येणार, सेकंड ही येणार आणि थर्ड ही येणार. समजलं एच सर्वांना? म्हणून इथं फर्स्ट, इथे सेकंड आणि इथं थर्ड. समजलं का सर्वांना हे काय एच कसं लिहिलं ते? येस. हो. त्याचप्रमाणे ए पासून झेड पर्यंत समजलं. कॅपिटल लेटर्स. हा, समजलं. ओके, ठीक आहे, ठीक आहे, वेट. मी फक्त पहिलं समजून सांगते, नीट ऐका. ए पासून झेड पर्यंत हे कॅपिटल लेटर्स कशा वेळेने लिहितात आणि ए पासून झेड पर्यंत कॅपिटल लेटर्स कोणत्या वेळी लिहितात? ज्याप्रमाणे आपली लिहिण्याची पद्धत आहे तीच आहे, फक्त त्याला काय दिलेले? एरोज दाखवलेले आहेत. सर्वांनी काळजीपूर्वक लिहायचंय हे. तुम्हाला जर नाही ना, ह्यावरती फक्त एखादा क्वेश्चन विचारला जातो, बाकी काही नाही. तिथं तिथं. लिहू शकता का तुम्ही आत्ता? मी स्क्रीन नाही ना तुम्हाला तू त्याला हीच कुठे ठेवते गेली. मग. हो. ओके, एकदम हळूहळू लिहा, नो प्रॉब्लेम. सर, नाही समजलं मॅडम, आरोहीला एक एक सेपरेट लेटर घ्या, मुलांना दिसत नाही छोटी स्क्रीन. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी ही स्क्रीन राहू दे तुम्हाला, मी तोपर्यंत दुसरी स्क्रीन काढते. ह्याच्यातलं लिहा, मी दाखवते तुम्हाला. वेदश्रीनी पण हँड रेस केला. काय वेदश्री? झालं. झालं? इथं मुलांना समजत नाही, वेट. कधी. एबीसीडी झाली. ओके, ठीक आहे, ठीक आहे. हे डायरेक्शनचं चाललंय बेटा, आपल्याला डायरेक्शन लिहायचं ते. मी दुसरी स्क्रीन दाखव. हॅलो हा, मॅम, एक क्वेश्चन होता. तुम्ही जे आधी क्वेश्चन दिलेत ना सगळे, हा. तर त्याचा जर फॉन्ट थोडासा असला ना, म्हणजे जरा दिसायलाही मुलांना क्लिअर दिसेल. थोडासा लहान फॉन्ट आहे ना, ओके, मग ते अजून मोठा पाहण्यासाठी पाहिजे जरा का प्रॉब्लेम फॉन्ट? होतोय. मी हो, सांगते स्क्रीन. ऑफिसला. हो हो, जे क्वेश्चन दिलते ना आधी त्याचा हवा होता थोडासा मोठा. हो हो, चालेल, मी तसं सांगते ऑफिसला, कारण का आम्हाला तिकडनंच येतं, वरून प्रोव्हाइड केलं जातं पीपीटी वगैरे. ओके ओके मॅडम, ठीक आहे. थँक्यू. हा हा, ठीक आहे. येऊ नको येऊ नको. तुम्ही जरा कॅपिटल लेटर्स मध्ये मोठ्या मोठ्या लाईन मध्ये, म्हणजे मोठ्या अक्षरामध्ये एबीसीडी लिहा. मग नंतर डायरेक्शन लिहा त्याची. मी तोपर्यंत एक ब्लँक स्क्रीन काढते हा, तुम्हाला समजून सांगण्यासाठी. फक्त कॅपिटल लेटर्स लिहा, गडबड करू नका. स्मॉल लेटर्स साठी सर्वांना नीट समजलं पाहिजे, त्याच्यामुळं कॅपिटल लेटर्सच लिहा. मी तुम्हाला एक ब्लँक पेज वर समजून सांगणार आहे. कोणी सांगितलं होतं? आरोहीच्या मम्मीने सांगितलं होतं ना. फर्स्ट ऑफ ऑल हे लिहून घ्या, मी समजून सांगणार आहे ए पासून झेड पर्यंत डायरेक्शन सर्वांना, एक ब्लँक पेज घेऊन. नको ना वाजू ते. डायरेक्शन लिहून घ्या, मी सर्वांना समजून सांगणार आहे हे.
मॅम मला डायरेक्शन समजले. काय? मला डायरेक्शन समजले. बट सांगायचं आहे ना, तुझी मम्मीच बोलली ना. नाही नाही, आरोहीची मम्मी बोलली. ठीक. नाही, सर्वांना समजले पाहिजे. प्रत्येक एकाला स्पेसिफिक समजून नाही, आपल्याला सर्वांना समजले पाहिजे. मी एकदा सांगणार आहे समजून तरी सुद्धा. सर्वांचे लिहून झाले, फक्त मला सांगा, म्हणजे मी एक ब्लँक स्क्रीन घेते आणि तुम्हाला समजून सांगते. लिहून झाले. ओके, वेट. सर्वांचे झाले पाहिजे. फक्त चॅट बॉक्स मध्ये सांगा ज्यांचे ज्यांचे लिहून झाले त्यांनी. हो, घेणार आहे मी. सिंगल आता एवढं सर्वांचं लिहून झालं ना, मी घेणार आहे एक स्क्रीन ब्लँक आणि तुम्हाला सगळ्यांना समजून सांगणार आहे. झालं. सर्वांचं होऊ द्या. झालं. ओके, सर्वांचं झालं. झालं. आरोही झालं का लिहून? आयुष, Yes, सर्वांचं ma'am. झालं का? श्री. झालं. ओके, ठीक आहे. घेते 1 मिनिट. हा. चुकले. करू स्क्रीन चेंज? सर्वांचं झालं ना? कोणी असं नाही ना खाली मग चॅट बॉक्स मध्ये काय दिलंय? 1 मिनिट. म्हणून मला समजलं. ओके, ठीक आहे. मी घेते. ज्यांना समजलं नाही त्यांनी सर्वांनी नीट लक्ष द्यायचंय. झालं? नाही लागणार ते म्हणते आता. ते म्हणते नाही लागणार आता. ते म्हणते लावतात का? हम्म? मॅम, हम्म. ब्लॅक स्क्रीन आलीये. ब्लॅक. हो, मी स्टॉप केले शेअरिंग ना. मी तुम्हाला आहे ना एक ब्लँक स्क्रीन दाखवते ना, त्याच्यामुळे. त्याच्यावर नाव बी आहेत इंग्रजी मध्ये. काय नाव? म्हणजे जे जे पार्टिसिपेंट आहे ना ते. आवाज येत नाही, काही ब्लँक स्क्रीन आली आहे. हो, आवाज येत नाही, मी स्क्रीन शेअर करतेय. कोण असायचे?
दिसती सर्वांना ही स्क्रीन? इथं नाव आहे होतकरू आणि गरजूवंत विद्यार्थ्यांसाठी. दिसती का स्क्रीन सर्वांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, ठीक आहे. आता सर्वांनी लक्ष द्या. मृण्मयीला समजलं. आवाज येत नाही काय? ब्लँक स्क्रीन दिसती का आरोही? आरोहीला दिसती का त्या स्क्रीन? Yes, ma'am. ओके, ठीक आहे. Oh. हे बघा, आपल्याला काय पाहिजे? ABCD ही कॅपिटल लेटर्स मध्ये त्याचे डायरेक्शन पाहिजे ते फक्त. आणि त्याच्यावर फक्त एक आपण ज्या पद्धतीने ABCD लिहितो त्याच पद्धतीने लिहायची. फक्त लक्ष काय दिलंय ह्याच्यामध्ये? फक्त डायरेक्शन. कोणत्या वेने लिहितोय आपण, पहिली लाईन कोणती काढतो, सेकंड नंबरला कोणती काढतो, थर्ड नंबरला कोणती काढतो, त्याच्या फक्त एरोजनी काय दिलेले आहे? डायरेक्शन दिलेले आहे. समजलं सर्वांना? आता मी इथं ए काढलाय. ए ची ही फर्स्ट लाईन झाली, ही सेकंड लाईन झाली आणि ही थर्ड लाईन झाली. बघा, हे वरून खाली काढले म्हणून इथून एरो येईल. थांबा, म्यूट करा, म्यूट. Mute. फर्स्ट हे सेकंड ला काढलंय आणि हे थर्ड ला. समजलं सर्वांना हे ए च? Oh. आरोही समजलं का? Yes. तू वेदश्री आहे, मी आरोहीला विचारलंय. आरोही कॅन्सर. आरोही, आरोही समजलं का? सांगा. परत एकदा. परत सांगू का? ओके, ठीक आहे. सर सगळे लेटर घ्यायचे आपल्याला, पण तुला हे एच नाही समजलं ना? हे बघा, आपण ए जेव्हा राईट करतो तेव्हा ही लाईन फर्स्ट घेतो म्हणून ह्याला फर्स्ट नंबर द्यायचा. फक्त डायरेक्शन ह्याच्या. सेकंडला ही घेतो म्हणून सेकंड नंबर द्यायचा आणि थर्डला ही आहे म्हणून ह्याला थर्ड नंबर द्यायचा. समजलं आरोही? Yes. तुम्हाला हा. एक्झाम मध्ये ए कसा काढायचा हे दाखवणार नाही, फक्त पर्याय दिलेले असतात. ABCD पैकी कोणते पण 4 वर्ड दिले, अक्षरा दिलेली असतात, कोणते पण रॅन्डमली, आणि त्याच्यात दिलेला असतो असा प्रश्न, ह्या पर्यायापैकी चुकीची डायरेक्शन असणारी जोडी, चुकीचे बाणांच्या खुणा असणारी पर्याय कोणता, असं विचारलेलं असतं. म्हणून हे मी तुम्हाला सांगितलं, हे डायरेक्शन फक्त लक्ष करून द्या बस. ए समजला? आरोही समजलं एच? हा. आता बी बघा. हा. बी काढताना आपण कसं करतो? पहिल्यांदा ही लाईन ओढतो म्हणून ह्याला फर्स्ट नंबर देऊ. सेकंड, Standing line. यस, सेकंडला हे म्हणून सेकंड. थर्डला हे, ह्याचा एरो इथून असं काढलंय आणि हा वरून खाली गेलेला आहे म्हणून इथं असा एरो येणार आणि ह्याला थर्ड नंबर. समजलं का बीच? Yes. हा. अशाच प्रकारे झेड पर्यंत येईल. जेवढं होईल तेवढं मी करते आता. सी च बघा आता. सी असं आहे. बेटा हे बघा, One six. सी च काय? सी असं काढतो म्हणून सी चा एरो कसा येणार? वरून खाली. हे थर्ड, हे फर्स्ट. समजलं का रे सी च? हा. ओके, घ्यायचं नेक्स्ट.
हा. आता ई ई सी नंतर डी स्टँडिंग लाईन फर्स्टला काढतो म्हणून स्टँडिंग लाईन फर्स्ट आणि हा डीचा कर्व जो असतो तो सेकंडला काढतो म्हणून असं मग ह्याला सेकंड समजलं का नाही स्क्रीनच काय दिसत नाही. येत ना नाही. समजलं दिसत सर्वांना नाही. काय झालं आवाज Screen येतोय का माझा दिसत नाही. सर्वांना हा. आरोही काय बोलत होती आता तू बस सांगा. हे डीचं का हा. ओके